ह्या व्हिडिओत मी तुम्हाला पॅरामेडिकल कोर्सेसच्या बारे डिटेलान सांगेन. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. माझं नाव डॉक्टर मोहम्मद ताहा. तो ह्या व्हिडिओत आम्ही थोडे पॅरामेडिकल कोर्सेसच्या बारे डिस्कस केला. जो सगळ्यात पहिल्यान कोर्स असे तो असे बी फार्मा या फार्मसी. तो फार्मसी भितर टोटल 3 कोर्सेस असतात. एक असे डी फार्मा, त्याला डिप्लोमा इन फार्मसी बोलतात. 203 वर्षाचा कोर्स होते. ते कोण बिन आफ्टर 12th करू शकतात. त्यानंतर आमच्याकडे असे बी फार्मा, त्याला बॅचलर्स इन फार्मसी बोलतात. 4 वर्षाचा कोर्स होते. तो तुम्ही 12th होऊन नंतर डायरेक्टली करू शकता हो. त्याला तुम्हाला नीट या CET देऊची कंपल्सरी नाही, लेकिन अगर तुम्ही CET थ्रू जाता असता तुमची फीस कम होतात. थर्ड अशा आमच्याकडे फार्म डी, त्याला डॉक्टर ऑफ फार्मसी बोलतात. 6 वर्षाचा कोर्स होते. तो केल्यावर तुम्ही डॉक्टर होतात. ऐसा नाही की तुम्ही क्लिनिक घालू शकता, लेकिन तुम्ही रिसर्च फील्डात जाऊ शकता या फिर बाहेर गावात या फिर मोठ्या हॉस्पिटलात बघायलो कसं तुम्ही ते काय होते की इलाज करतो अलग डॉक्टर होते ना, मेडिसिन लिखतो अलग डॉक्टर होते. तो डॉक्टर फार्म डी केलेलं होते. इंडियात तिथला स्कोप नाही, बाहेर अवका स्कोप असेल, लेकिन अगर तुम्हाला इंटरेस्ट अशा या फील्डात तर तुम्ही करायला हरकत नाही. हेच सीट गावच्या खातीर तुम्ही CET देवलो ना, CET सपोर्ट स्कोर केल्यावर मात्र सीट गावते ना, कम पैसा होते. सेकंड आमच्याकडून कोर्स असे तो असे BSc MIT मेडिकल इमॅजिंग टेक्नॉलॉजी. अवक्या जणांना शोक रवेल की मी असे कोर्स केले ते मी एक्सरे काढीन, MRI काढीन, CT स्कॅन काढीन. अगर तुम्हाला हेच इंटरेस्ट असेल तो हो कोर्स तुम्हाला तू बेसिकली 12th नंतर 12 क्लास होऊनंतर अगर तुम्ही PCMB घेतलं, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या फिर दुसरं सब्जेक्ट, तर तुम्ही हेच अप्लाय करायला हरकत नाही. मँगलोर या फिर बँगलोर तुम्हाला अवघे कॉलेजेस गावतील या फिर उडपी भितर बिन 12th होऊन नंतर 3 वर्षाचा कोर्स होते ना, 1 वर्ष इंटर्नशिप होते. 3 वर्षाचा कोर्स ना 1 वर्ष तुमची ट्रेनिंग होते. टोटल 4 इयर्सचा कोर्स होते ना. हे तुम्हाला एक्सरे कसं काढूचा, MRI स्कॅनिंग कसं काढूचा, CT स्कॅनिंग कसं काढूचा, ह्याच्या पुऱ्या कसं तुम्ही यूज करला मशीन, कसं खंयच्या कंडिशनात खंयची मशीन इस्तेमाल करला ह्याचा डिटेलान तुम्हाला सांगतात. हे बिजा डिफरन्स असे मी सांगूला चाहता. अगर तुम्ही वरकीत आहो की तुम्हाला आयसोलो डॉक्टर होला, तुम्ही बस एक्सरा बघून साईन घालून देवा, तो दुसरा डॉक्टर होते. MBBS करून MD इन रेडिओलॉजी केलेलो डॉक्टर होते. तो काय करते, MRI स्कॅनिंग काढते, CT स्कॅनिंग काढते ना, बाकीचे जो भी स्कॅनिंग काढलेले होतात ते स्कॅनरला अप्रूव्ह करते, साईन घालून देते. तो दुसरा डॉक्टर होते. तो आम्ही बात करतो शे पॅरामेडिकल बोलणार तुम्ही ॲज अ टेक्निशियन काम केलं. एक्सरे MRI CT ना बाकीचे पेट स्कॅन ते पुरे थोडेसे मशीन असतात बिजानाला ते ऑपरेट करूचा तुम्हाला मोका गावू शकते. नंबर 3rd कोर्स असे तो असे BSc इन OT-AT, वन ऑफ द इमर्जिंग कोर्स, चोकोड कोर्स असे मेडिकल फील्डात. ऑपरेशन थिएटर अँड ॲनेस्थेशियन टेक्निशियन तुम्ही होता ॲनेस्थेशियाचे. ते बेसिकली 12 क्लास नंतर तुम्ही 3 वर्षाचा कोर्साला अप्लाय करायला हरकत नाही. जितले बी पॅरामेडिकल कोर्सेस असतात मोस्टली इंडियात जो त्यांचा कौन्सिल असे NCHP त्याच्या भितर हे पुरे कोर्सेस येतात. ड्युरेशन 3 वर्ष, इंटर्नशिप धरून 4 वर्ष. ह्याच्या भितर अगर तुम्ही OT-AT कोर्स करायला चाहता हो तो तुमचा इंटरेस्ट काय राहिला. अगर तुम्ही चाहता हो की तुम्ही ऑपरेशन बघवला, तुम्ही ऑपरेशनचा पुरा सेटअप केला ना, इंजेक्शन जो भी मेडिसिन देतात ऑपरेशनच्या टायमार सून घालूचा ना, ते तुम्ही पुरा मॉनिटर केला, बॅलन्स करायला चाहता हो ना, फिर ऑपरेशन होऊन नंतर पेशंटाचा जो भी साईड इफेक्ट होतात मेडिसिनाचे ते कम करायला चाहता हो, ते पुरा अगर तुमचा रोल असे की तुम्ही ऑपरेशन बघवला चाहता हो ना, डॉक्टरला असिस्ट करायला चाहता हो सर्जनांना ऑपरेशनाच्या टायमार, तो हो कोर्स करायला हरकत नाही. वन ऑफ द मोस्ट इमर्जिंग कोर्स हो पॅरामेडिकलात मला हरकत नाही की हां हो एक चकोड कोर्स होईल. नेक्स्ट आमच्याकडे असे BSc इन MLT मेडिकल लॅब टेक्निशियन. अवक्या स्टुडंट्सांचा मोस्टली चढवांचा गोल होते की हां मी लॅब टेस्ट जो कोर्स करीन, मी लॅब टेक्निशियन होईन. हे तुम्हाला मालूम राहील की अलग अलग रकत ना बाकीचे जो भी टेस्ट असतात ते पुरे टेस्ट घेतले बी जातात. लॅबात घेतले बी टेस्ट होतात ऑलमोस्ट ते पुरे लॅब टेक्निशियन टेस्ट करतात ना, डॉक्टरांना जातात. त्याच्या ह्यानं मालूम पडते की काय ॲक्च्युअली प्रॉब्लेम बोलून की त्यावेळेला पॅरामेडिकलचा मतलब ही की हे सगळे लोक या तो टेक्निशियन या फिर दुसरे हेल्थ केअर प्रोफेशनल्स होतात. हे काय करतात, डॉक्टरांना असिस्ट करतात, डॉक्टरांची मदत करतात. एक बिमारी शोधून काढला ना, त्याचा इलाज बराबर शोधून काढला. अगर आम्हाला बिमारी अगर मालूम नाही पडले असल्यास आम्हाला इलाज करायला अवका तकलीफ होते. त्या हिशोबाने हे सगळे पॅरामेडिकल जितले बी होतील हेल्थ केअर प्रोफेशनल, अगर तुम्ही कोर्स घेता असल्यास तुम्ही डॉक्टरांना असिस्ट करा. तुमचा जॉब काही नांगा काम नाही, तुमचा जॉब बी मोठा काम की त्यावेळेला अगर एक बिमारी नाही म्हणून पडल्यास आम्ही पुढे बराबर करून इलाज नाही करू शकू. त्यानंतर आमच्याकडे असे OBCM 3 इयर्स ड्युरेशन ना, 1 वर्षाचा इंटर्नशिप. नेक्स्ट आमच्याकडे असे BSc इन ऑप्टोमेट्री. अवक्या मालूम राहील की केसम्याचं एक होते, केसम्याचं डॉक्टर होते, एक होते केसम्याचं टेक्निशियन. अगर तुम्ही BSc इन ऑप्टोमेट्री करता असल्यास तुम्ही आपला शॉप घालला हरकत नाही. ते तुम्ही कम्प्युटराइज आय चेकअप तुम्ही बघायला राहील नाही, ते थोडेसे मशीन होतात ते आम्हाला बघायला सांगतात ना, त्याच्या हिशोबाने आम्हाला केसमे देतात. तर तसं तुम्ही एक शॉप घाला, ऑप्टोमेट्रीची शॉप घालला हरकत नाही अगर तुम्ही BSc करता असल्यास. हो कोर्स 4 वर्षाचा.
नेक्स्ट आमच्याकडे असे BSc इन EM अँड TC वन ऑफ द इम्पॉर्टंट कोर्स आता नवा एमर्जिंग कोर्स हो. BSc इन EM बोल्यार एमर्जन्सी मेडिसिन ट्रोमा केअर. अगर कोणाला इंटरेस्ट असे की हां अगर कोणाला एमर्जन्सी येते या फिर वरका की कोणाला हार्ट अटॅक झाला तो CPR देवचा असे या फिर हॉस्पिटलात हाडल्यानंतर अगर कोणाला शॉक झाला या फिर कशी दुसरी बिमारी झाली तो पहिला मॅनेजमेंट जो बी जरुरी असे ता तुम्ही केरला जातो. या फिर कोणाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते पाय अगर इमॅजिन करा की पाय आमला एक जाग्यार ठेवला बराबर तो त्या हिशोबान स्प्लिंटिंग घालता आता त्याचं पुरा मॅनेज करता. अगर तुम्हाला इंटरेस्ट असे की एमर्जन्सीच्या टायमार तुम्ही चाहता की तुम्ही थंय रोल प्ले करा जिंदगी बचवच्यात तर तुम्ही हो कोर्स घेऊला हरकत नाही. त्यानंतर आमच्याकडे असे BSc इन रिनल डायलिसिस बोल्यार आता इमॅजिन करा कोणाला बी किडनीची प्रॉब्लेम होते ते किडनी काय करते आमचं काम काय करते आमच्या बॉडीत की रक्ताला फिल्टर करता ना जो बी वेस्ट असतं त्याला फिल्टर करता. एक टाईम असे होते की किडनी फिल्टर नाही केर पाहिजे त्याच्या खातीर आम्हाला एक मशीनाची जरूरत पडते. त्याला आम्ही बोलतो एक मशीन त्याचं नाव असे रिनल डायलिसिसची मशीन तुम्हाला मालूम रहेल. तो काय करतात ते काय होते ते प्युरिफाय होते ते प्युरिफाय होऊन नंतर वापस एक्सटर्नल सपोर्ट त्या मशीनाच्या सपोर्टाच्या ह्यानं काय होते पेशंट जिंदा राहू शकते या फिर त्याच्या बॉडीचा जो वेस्ट असे त्या अवकेटांसर क्लीन होत राहू शकते. अगर तुम्हाला इंटरेस्ट असे किडनीच्या रिलेटेड त्याच्या हे फिल्टर जावचा की मशीन ऑपरेट करून ते डायलिसिस पेशंटांना नाही करचं असल्यास तुम्ही ते जाऊ हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट असे आमच्याकडे BSc इन परफ्युजन टेक्नॉलॉजी आता ॲडव्हान्स ना एमर्जिंग कोर्स हो. सगळ्या कॉलेजेस नाही थोड्या कॉलेजेस असे अगेन 3 वर्षाचा BSc आणि 1 वर्ष इंटर्नशिप रहेल. हे बेसिकली काय होते की थोडे हार्टाची मोठी ती सर्जरीज करतात ते काय होते हार्ट आमच्या बॉडीचा पुरा ब्लड जो असे एक मशीनात घालतात त्याला परफ्युजन मशीन बोलतात. ते मशीनात घालूनंतर त्या पुरं फिल्टर करून वापिस बॉडीत घालू चालू होते त्या फिल्टर करून वापिस बॉडीत घालू चालू होते. तो त्याच्या खातीर आम्हाला जी परफ्युजनची मशीन असे ती बराबर ऑपरेट यूज करायला हवा. त्याचं काम परफ्युजन टेक्नॉलॉजिस्ट करेल की चोकोट बाहेरगावात अवका स्कोप अशा या कोर्साला. त्यानंतर आमच्याकडून नेक्स्ट असे BSc इन कीमो या फिर दुसऱ्या नावान बी जाणतात ह्या कोर्साला कीमो टेक्निशियन या फिर रेडिओलॉजी टेक्निशियन बोलतात त्याला. आता ॲज MIT टेक्निशियन मेडिकल इमॅजिंग टेक्नॉलॉजीत अगर तुम्ही कोर्स करता असल्यास मी सांगू तुम्ही एक्सरे MRI CT काढाल ना ते सांगत दुसरे अगर तुम्ही खाली कॅन्सरच्या जावला चाहता तो हो तुम्हाला कोर्स हे तुम्ही पॅट स्कॅन कराल या फिर आता इमॅजिन करा कोणाला कॅन्सर झाला कॅन्सर नंतर अगर पोटाचा कॅन्सर झाला ना पुऱ्यावर फेरला तो आम्हाला सर्जरी केला नाही होत. तर सर्जरीच्या दुसरा ऑप्शन असे तर किमोथेरपीत काय करतील ते काय करतील पेशंटाला काय येते रेडिएशन देऊन ही करायची कोशिश करतील. किमोथेरपी न सांगा ती रेडिएशन देतील. तो रेडिएशन देऊन जो बी कॅन्सर सेल असत ते काढूच्या खातीर जो टेक्निशियन राहतील त्याला कीमोचे टेक्निशियन बोलतो आम्ही या फिर दुसऱ्या नॉन बी जाणतात. तो इन सिंपल तुमचं काम ही रहेल की कोणाला अगर कॅन्सर झालं इमॅजिन करा की ह्या साईडाला कॅन्सर झाला तो रेडिएशन देऊन तुम्ही कॅन्सर जे बी सेल असेल त्यांना मरवला मदत कराल ना. कॅन्सर सेल कम झाल्यानंतर त्यांचे रिपिटेशन होते की कितले डोस देवला काय देवला तर पुरं तुमच्या कोर्सात डिटेल सांगतील. इन सिंपल अगर तुम्हाला इंटरेस्ट असे कॅन्सर केला भितून तर तुम्ही हा कोर्साला ऑप्ट करायला हरकत नाही. ह्याच्यानंतर आमच्याकडून कोर्स असे BSc इन फॉरेन्सिक मेडिसिन. अगर तुम्ही बचपनात या फिर CID बघायला असल्यास ते डॉक्टर सालुके होते ना तसंच तुमचा थोडंसं काम रहेल. एक की क्राईम स्पॉट जे होते जहा खंय बिन क्राईम होते शे थंय त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांचे हेर जायला या फिर दुसरी चीज जायला रक्ताचा स्पॉट त्या पुरा इन्व्हेस्टिगेशनाला घेऊन जायचा एक काम. दुसरा जो भी इन्व्हेस्टिगेशनात गावते त्या डॉक्युमेंट करू जा की काय होऊ शकते काय तुम्हाला एव्हिडन्स त्या आम्हाला एक चोराला या फिर कोणी क्राईम केलाय त्याला धरला मदत करू शकते. तुम्ही कंप्लीट CID लॅब बघितलं ना तर जो डॉक्टर सालुंके ना ते जे असिस्टंट करतात त्या पुरा काम तुमचं केलचं पडेल. ओके डायग्नोज करचं डॉक्टरचं काम रहेल लेकिन असेस करचं डॉक्टरला तुमचं काम रहेल. ह्याच्या सांगती मी बोलला चाहता की जितले बी कोर्सेस मी बोललो पॅरामेडिकल कोर्सेसचे डिप्लोमा कोर्सेस असत सगळे तुम्ही डिप्लोमा कोर्सेस आफ्टर 10th हा क्लास होऊन अगर केरला चाहतो असल्या केरला हरकत नाही. लेकिन फार्मसी जो एक कोर्स असे तो तुम्ही 12 क्लास करूनच करचा पडते. डिप्लोमा जो फार्मसी असे तो 12 क्लास करूनच करता असे ना. डिप्लोमा फार्मसीच्या भितर मी बोलला चाहता अगर तुमचा गोल असे की खाली मला मेडिकल ओपन केलो तर तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी करायला हरकत नाही. अगर तुमचा गोल असे की बॅचलर्स करून पुढे शिकवला त्यांना बॅचलर्स करा की त्याला तुम्ही 4 वर्ष बॅचलर्सच्या खातीर स्पेंड करच्या परस 2 वर्ष डिप्लोमा करून तुम्ही त्याच्यावरती मेहनत करू शकता. तर ह्या हिशोबान बाकीचे जितले बी डिप्लोमा कोर्सेस असत रिनल झाले फिर बिचार तुमचं मेडिकल इमॅजिंग टेक्नॉलॉजी झालं लॅब टेक्नॉलॉजी झाला ह्याचे पुरे डिप्लोमा कोर्सेस असतात. बट स्टील इंडिया हे काय होते हेल्थ केअर डेव्हलपमेंट होते. अगर तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज बघू लागला डिप्लोमा होल्डर्सांना त्यातला व्हॅल्यू नाही आता पहिल्यांच्या वजा तो कोशिश ही करा की 12th कंप्लीट करून मेडिकल कोर्स घ्यावा. 10th करून डायरेक्ट डिप्लोमा घेतला त्यातला काय त्याचा व्हॅल्यू नाही ना ते खाली तुमचे पैसे जातील. हे माझा एक
पर्सनल सजेशन तुमला ना ह्या व्हिडिओत आय होप ओके आम्ही पॅरामेडिकल कोर्सेसच्या बारेत इन शॉर्ट मालूम करची कोशिश करू. ऐसूच मेडिकल कोर्सेस असत ना नॉन मेडिकल कोर्सेस असत बिझनेस फील्डाच्या रिलेटेड ना आर्ट्स फील्डाच्या रिलेटेड सिव्हिल सर्व्हिसेसचे कोर्सेस असत. तो अगर तुम्ही चाहता हो की ह्याच्या रिलेटेड अगर आमच्या गावात आमच्या शिवरा भितर एक इव्हेंट होला हो तो कॉमेंट सेक्शन भितर कॉमेंट करा इव्हेंट बोलून ते जर आम्ही इन्शाल्लाह आम्ही ना आमची टीम बिझनेस अकॅडमी ना बाकीचे जितले टीम असत आम्ही मिळून नंतर एक इव्हेंट करायची कोशिश करू ना हे तुम्हाला एक सही ट्रॅक गावेल की हां आपल्याला ही चूज केलं का ही चूज केलं तुमच्याकडे नावके ऑप्शन्स राहतील. उम्मीद असे की ही व्हिडिओ तुम्ही आपल्या सगळ्या दोस्तांना शेअर कराल ना जितले बी स्टुडंट्स असतात अलग अलग स्कूलचे त्यांना सगळ्यांना शेअर करून ही व्हिडिओ त्यांच्या कॉल बट एक बात जरुरी की तुम्ही कॉमेंट केला इव्हेंट त्यांना मात्र अगर अवके रिस्पॉन्स येतात 50 more than 50 to 100 कॉमेंट्स येतात त्यांना आम्ही इव्हेंट ऑर्गनाईज करू. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.